नमस्कार मंडळी. आमच्या आयुष्यात दोन भयंकर धक्कादायक प्रकार रात्री 12-1च्या आसपास घडलं होतं. पहिला प्रकार घडला होता पुण्यात असताना राहायला आम्ही, आणि दुसरा प्रकार घडला होता इथं सरकुलीत असताना. पहिला प्रकार जो घडला होता, आम्ही पुण्यात ज्या रूमवर 5 ते 6 महिने राहिलो होतो, त्या रूमवरनं एका मित्राचा फोन आला. मला विचारपूस केली, काय करतो आहे काय नाही. मग त्यावेळी मी त्याला सांगितलं की मी असं एक 12 तास ड्युटीचं एक जॉब करतो आहे. त्यावेळी त्यानं सांगितलं की मी इथं एका कंपनीत काम करतो आहे, मला 8 तासाला अशी पगार आहे, आणि 8 तासात तू एवढं कमवत असताना तू 12 तास कशाला काम करतो आहे, असं त्यानं सांगितल्यानंतर आम्ही निश्चय केला की आपण आता ही रूम सोडून जायचं. आम्ही दिवसभर, मी माझ्या अनुनं दिवसभर आम्ही जे काय आमचं साहित्य होतं, सामान होतं, ते सगळं पॅक करून ठेवलं. आणि एका गाडीवाल्याला सांगितलं की आमचं असं साहित्य न्यायचं आहे. त्यानं सांगितलं की आज नाही, उद्या सकाळी जाऊ. म्हणून आम्ही सगळं साहित्य पॅक करून ठेवलं, आणि जेवण कोण रात्री हातरून करून त्या रूममधली, आम्ही ज्या रूममध्ये राहत होतो त्या रूममधली लाईट कट केली होती. म्हणजे आम्ही रूमचं भाडाने लाईट बिल दिलं होतं, पण त्याच्याच खाली राहणारी, म्हणजे असं 3 मजली होतं, खालचं भाडे करून दिलं नव्हतं, म्हणून ते रूम मालकाने भाडंच भरलं नाही. आणि आमचं मोबाईल वगैरे शेजारी आम्ही देत होतो चार्जिंग लावायला. बरीच अडचण होती पाण्याची वगैरे. आणि त्यात मित्राचा फोन आला, जॉब चांगला आहे. आम्हाला वाटलं आता बरं झालं की बाबा आता ही एवढा संघर्ष 12-12 तास, मला सकाळी 10 वाजता गेलो तर कधी रात्रीच्या 1-2 वाजायच्या मला घरी यायला, म्हणजे लांब पण होतं तसं. म्हणून आम्ही निर्धार केला की आपण आता ही रूम सोडून जायचं. त्या पद्धतीनं आम्ही सगळं साहित्य आवरून ठेवलं होतं, जेवण केलं. लाईट नसल्यामुळं, म्हणजे फॅन लावता येत नव्हता, त्यामुळं आम्ही म्हणजे हातरून आम्ही काय केलं, दरवाजात केलं, आणि आम्ही दोघंजण झोपलो. असं हातावर माझ्या अनुनं डोकं ठेवून झोपली. आम्हाला झोप कधी लागली काही कळालं नाही, पण गाढ झोपेत होतो. आणि अचानक आम्हाला, म्हणजे माझं तुम्हाला सांगतो, अचानक स्वप्नात एक लेडीज चालत येते आहे असं स्वप्न पडलं. म्हणजे आणि पैंजणाचा छन 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 आवाज यायचा. स्वप्नात असल्यामुळं काय मला भीती वाटली, पण ते स्वप्नात होतं ना, मग काय कळालं नाही. मग नंतर परत एकदा ते आवाज पुन्हा एकदा छन छन छन, आणि परत पुन्हा एकदा आवाज असा आला फास्ट की छन 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 करत ती जवळ, म्हणजे ती बाई लांबनं चालत आमच्या दिशेने येते असं भास झालं. आणि असं छन 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 म्हणजे फास्ट आमच्याकडं आले, आणि आम्हाला धरले दोघाला, आणि असं त्या दरवाज्यातनं बाहेर ओढले, बाहेर व्हा, इथनं निघून जावं असं बोलल्याचा भास झाला. आणि जसं असं घडलं तसं दचकून मी उठलो, आणि तो अनु पण दचकून उठली ना, आणि अनुनं काय केलं, डायरेक्ट मला मिठीच मारली. अहो काय झालं हो, ही म्हणली. मग मी म्हणलं अनु, अगं असं म्हणली, मला पण तसंच सेम स्वप्न पडलं. मला धक्काच बसला. म्हणलं एका वेळी माझला स्वप्न पडणं एक साहजिक आहे, म्हणलं स्वप्न होतं वगैरे असं, आणि हिला पण कसं काय असं जाणवलं. म्हणलं की कुणीतरी आले आणि दोघांना असं ओढून बाहेर काढले आयला. आणि पण जाग्यालाच होतो आम्ही, ओढलं वगैरे काय नव्हतं, फक्त भास झाला आम्हाला, पैंजणाचा आवाज वगैरे. आणि रात्रीच्या साधारण 1 वाजले असतील त्यावेळी. आता काय आम्हाला एवढी भीती वाटली दोघाला पण, बरं का. एकतर लाईट नव्हती, आणि तशात ही प्रकार घडला. आता आम्हाला झोप पण लागेना. तसंच आम्ही सगळं हातरून वगैरे बाहेर काढलं, आणि बाहेरच्या असं काय म्हणते त्या वरपत्र टाकलं होतं, तिथं हातरून टाकलं, आणि तिथं बसलो आम्ही. बराच वेळ आम्हाला दोघं पण घाबरल्यामुळं आम्हाला झोप लागत नव्हती. आणि तसंच आम्ही रात्र काढली. आणि सकाळी उठल्यावर आम्ही आमच्या भाऊजीला फोन केला की म्हणलं आमच्यासोबत असा असा प्रकार घडला होता. त्यांनी आम्हाला सांगितलं की असंच घटना तिथं या अगोदरसुद्धा घडल्या होत्या असं ऐकून होतो, पण आम्हाला काय त्यातलं माहीत नव्हतं. म्हणजे काहीतरी त्याने सांगितले की तिथे एक असा असा प्रकार घडला होता, या अगोदर जे भाडेकर होतं त्यांनासुद्धा असा त्रास तिथं सहन करावा लागला आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे धक्काच बसला. आणि तुम्हाला सांगतो म्हणजे काय होतं,
म्हणजे आजपर्यंत आम्हाला कळालं नाही ते काय घडलं, कसं घडलं. म्हणजे ते मेंदूची काय म्हणते ते झोपेच्या आधीची आणि मधी जी अवस्था असते ती होती का काय होतं. म्हणजे हे खोटं नाही, जे सत्य आहे ते तुम्हाला सांगतो आहे. ओढल्यासारखं झालं. पण तिथं ज्या रात्री आम्हाला तसा धक्कादायक प्रकार आमच्यासोबत घडला, त्याच रात्री त्याच चाळीमध्ये एरियामध्ये एका महिलेचं महिला एक्सपायर झाली होती. आणि बहुतेक म्हणतो आहे, मला नाही माहिती की लोकं ते मयत झाल्यामुळं तिकडं चालत गेली असेल किंवा एखादी महिला गेली असेल चालत आणि त्या पैंजणाचा आवाज आमच्या कानावर पडला असेल आणि आम्हाला असा भास झाला असेल, असं मला वाटतं आहे. पण अजूनपर्यंत आणि ते आम्ही भाऊजीला विचारल्यावर त्यांनी ते तसा प्रसंग सांगितला. आम्ही रूम तर सोडलीच, पण आम्ही त्या अगोदर त्या रूममध्ये 5-6 महिने राहिलो होतो. तसा काय आम्हाला काय त्रास झाला नव्हता. पण ती धक्कादायक प्रकार बघून आम्ही घामच फुटला होता. मला पण आणि अनुला पण. अनुनं डायरेक्ट मिठी मारली मला आणि म्हणजे घाबरत होती लई. ही प्रसंग आमच्या आयुष्यात घडला होता. आणि दुसरा प्रसंग घडला 1च्या दरम्यान ते सरकुलीमध्ये. मग आता सरकुलीतला प्रसंग म्हणजे काय असं थ्रिलर वगैरे काय नव्हता. रात्री आमच्या गरम होतं आहे म्हणून पूर्ण लाईट गेली होती आणि गरम होतं आहे म्हणून आम्ही काय केलं होतं, दरवाजा उघडा ठेवून झोपलो होतो. आणि 1 वाजता एक माणूस, आम्ही झोपलो होतो, मला अचानक जाग आली. आणि जाग आल्यानंतर बघतोय तर एक माणूस दरवाज्यातनं असं डोकावून बघतोय. धक्काच बसला त्यावेळीसुद्धा धक्काच बसला की आईला म्हटलं रात्रीचे 1 वाजले आणि कोण बघतंय. मग मी उठलो आणि होय कोण आहे, थांब थांब म्हणलं. तर ती माणूस पळून गेलं म्हणजे. आणि परत मी उठून त्याच्या मागं पळायला लागलो. उठलो. मग अनु पण घाबरून उठली, काय झालं काय झालं आहे म्हणली. मग ती उठताना तिचे असं गादी आम्ही खाली हातरली होती आणि तसली स्टाईलची फरशी होती. हात खाली गेला आणि गादी घसरली, ती पडली. हाताला तिच्या भयंकर लागलं होतं त्यावेळी. पळत गेलो आम्ही म्हणजे रात्री 1च्या दरम्यानसुद्धा लोकं म्हणजे काय पोरं बसली होती मोबाईल बघत. ती व्यक्ती पळत जाताना त्या लोकांनी बघितलं पण होतं. पण आम्ही बाहेरगावी राहिला असल्यामुळं कोणी सांगितलं नाही की हा व्यक्ती होता काय. मग ते आम्ही त्यावेळी केस करायला पण गेलो होतो. त्यांचा उद्देश काय होता मग ते पण आम्हाला अजून कळलं नाही. मग ते म्हणले की काही लोकं म्हणले की ती चोरी करण्यासाठी म्हणून आले असेल. त्या घरी आम्ही जिथं राहत होतो तिथं पहिलं याआधी पण चोरी झाली होती, काहीतरी 3-4 तोळं सोनं गेलं होतं. असा प्रकार आमच्या आयुष्यात घडलं होतं. सांगायचा उद्देश यासाठीच सांगितलं की ही असं धक्कादायक प्रकार जे आहेत. आता मला काल एका माणसानं एक गोष्ट सांगितली भेटून.